महिलांच्या कर्तृत्वाला सलाम करत कोल्हापूरमधील सरोजिनी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं राज्यस्तरीय उद्योग गौरव पुरस्कार 2026 याचं आयोजन करण्यात आले आणि यामध्ये तळागाळातील असू देत किंवा विविध क्षेत्रातील महिलांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांच्या कार्याला सलाम करत त्यांना पुरस्कार जाहीर केला आहे। आज आपल्यासोबत तशाच काही महिला आहेत। तर नमस्ते मॅडम, तारा न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे। धन्यवाद मॅडम, तुम्हाला सरोजिनी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेकडून पुरस्कार प्राप्त झाला आहे। तर हा पुरस्कार मिळाल्यानंतरची तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती आणि या यशाच्या मागचं श्रेय तुम्ही कुणाला देताय? नमस्कार, मी सौ ज्योती अनिल कांबळे, रयत शिक्षण संस्थेच्या राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज कोल्हापूर येथे कार्यरत आहे। ज्या वेळेला पुरस्कार प्राप्त झाला हे जेव्हा समजलं तेव्हा मला खूप आनंद झाला, माझ्या कुटुंबियांनाही खूप आनंद झाला की आपण काम करत असतो पण आपल्या कामाची दखल कोणतरी घेत असतं आणि सरोजिनी महिला बहुउद्देशीय संस्थेसारख्या संस्थेकडून ही दखल घेतली गेली याचा मला खूप आनंद झालेला आहे। अच्छा, तर मॅडम तुम्हाला एवढा मोठा पुरस्कार जाहीर झाला आहे, तर भविष्यात या पुरस्कारा बरोबर तुम्हाला याची काही अधिक फायदा होईल असं वाटतंय का? नक्कीच होणार आहे। मला तर असं म्हणावंसं वाटतं की ज्या ईव नावाच्या अधिस्त्रीनं ज्ञानवृक्षाचं फळ तोडण्याचं पाप स्वतः भोगलं आणि साऱ्या विश्वाला ज्ञानसंपन्न करून सोडलं, त्या स्त्री जीवनात मात्र खूप अंधार होता आणि तो अंधार दूर करण्याचं काम महात्मा ज्योतिराव फुले आणि आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांनी केले। आपल्या कोल्हापूरचे लाडके लोकनेते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी सुद्धा आपल्या राज्यामध्ये शिक्षण सक्तीचं केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा हिंदू कोडबिलाच्या माध्यमातून महिलांना शिक्षण देण्याचं, स्वातंत्र्य देण्याचं आणि महिलांच्यासाठी बरंच कार्य केलेलं आपल्याला दिसून येतं। पण या महिला, आमच्यासारख्या बऱ्याच महिला आज अनेक पदावरती, चांगल्या पदावरती आपलं कार्य करत आहेत, पण तरीसुद्धा तळागाळातील महिलांना अजूनही व्यक्त होता येत नाही, आपलं स्वातंत्र्य भोगता येत नाही। पण सरोजिनी बहुउद्देशीय महिला संस्था ही जी काही संस्था आहे यांच्या माध्यमातून महिला सबलीकरणाचं काम अत्यंत उत्कृष्टरित्या केलं जातं आणि याचं सगळं श्रेय मी सुनीता हनिमनाळे मॅडम यांना देते। सरोजिनी बहुउद्देशीय महिला संस्थांच्या माध्यमातून त्या तळागाळातील महिलांना प्रशिक्षण देणं, त्यांना शिक्षण देणं, म्हणजे वेगवेगळ्या संस्था कोर्सेसची माहिती देणं, कोर्सेस उपलब्ध करून देणं यासारखी कामं करतात आणि त्यामुळं महिला सबलीकरणाचं काम अत्यंत उत्कृष्टरित्या त्या करत आहेत असं मला वाटतं। आणि त्यांचा हा पुरस्कार मला जाहीर झाला असं जेव्हा मला कळालं त्यावेळेला एका महिलेचा दुसऱ्या महिलेने केलेला हा आदर आहे असं मी समजते। पण एखाद्या पुरस्कारापर्यंत पोहोचत असताना एक महिला पुरस्कारापर्यंत पोहोचत नाही, तर तिच्या मागे अनेक हात असतात। जसे की मी रयत शिक्षण संस्थेमध्ये गेली 18 वर्ष कार्यरत आहे। ज्ञानाची गंगा तळागाळापर्यंत पोहोचवणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेत त्याचबरोबर कष्टकरी शेतकरी जनतेचे नेते डॉक्टर ND पाटील साहेब, आदरणीय सरोज पाटील म्हणजे माईसाहेब यांच्या प्रेरणेने मी हे कार्य करत राहिले। मी माझं कार्य त्यांच्या प्रेरणेने अविरत करत राहिले आणि त्यांच्या कार्याच्या प्रेरणेतूनच आज मला हा पुरस्कार मिळाला असं मला वाटतं। त्यामुळं रयत शिक्षण संस्थेचे, माझ्या संपूर्ण कॉलेज आणि माझ्या सहकार्यांचे, माझ्या कुटुंबियांचे आणि विशेष करून माझ्या विद्यार्थ्यांचे मी आभार मानते। तर सरोजिनी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेकडून यांना पुरस्कार जाहीर झाले आणि यांचं मत आपण पाहिलं तर हा नुसता सन्मान नाही, तर हा पुरस्कार नवी दिशा देणारा संदेश आहे। तर मॅडम, तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या तारा न्यूजकडून शुभेच्छा। धन्यवाद।